नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जिरा राईस. आपल्या 100+ भाताच्या प्रकार या सिरीजमध्ये आपण प्रथम पांढरा साधा भात पाहिला होता. आता आपण हॉटेलसारखा जिरा राईस घरच्या घरी सुटसुटीत, सुवासिक आणि चवदार कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. जिरा राईस बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूयात. 1 फुलपात्रे बासमती तांदूळ घेतलेला आहे. 1 ते 1.5 पळी खाण्याचे तेल घेतलेले आहे, जे की आपण भाताला फोडणी देण्यासाठी आणि आपण तांदूळ शिजत असताना पाण्यामध्ये घालण्यासाठी वापरणार आहोत. त्यानंतर 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 2 काळी मिरी घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे किंवा शहाजिरे घ्यायचे आहे आणि थोडेसे तमालपत्र घ्यायचे आहेत. मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर तो अगदी हॉटेलमधील जिरा राईस सारखाच होणार आहे. त्यासाठी आपण तांदूळ चांगला स्वच्छ निवडून घेणार आहोत, म्हणजे त्यातील खडा किंवा इतर घाण काढून घेणार आहोत, म्हणजे आपला भात झाल्यानंतर आणि पांढरा शुभ्र आणि अगदी स्वच्छ दिसेल. आता आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुणे फार महत्त्वाचे आहे, म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाते आणि आपला भात चिकट होत नाही आणि हॉटेलमधील भातासारखा एकदम मोकळा सुटसुटीत होतो. तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे खरं, पण तो धुत असताना जास्त चोळायचा नाही, नाहीतर आपला तांदूळ तुटून मग त्याची लांबी कमी होऊ शकते आणि आपला भात हॉटेलमधील भातासारखा लांब सडक दिसणार नाही. त्यामुळे धुत असताना हलक्या हाताने चोळून धुवायचा आहे, जास्त असा चुरून चुरून धुवायचा नाही. आणि त्यानंतर आपण पाणी काढून घेणार आहोत. आपण हे तांदळाचे पाणी झाडांना घातले म्हणजे झाडांना देखील उत्तम खत मिळते. कधीही तांदूळ धुतल्यानंतर त्याचे पाणी आपण झाडांना घालायचे आहे. आता आपण तांदळामध्ये पाणी ओतून ते 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत. 15-20 मिनिटांनंतर पातेल्यामध्ये भातापेक्षा 4 पट जास्त पाणी ओतायचं आहे. आपलं 1 फुलपात्र तांदूळ आहे, तर आपण इथं 4 फुलपात्री पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे, म्हणजे अर्धा चमचा मी घातलेले आहे. अर्धा चमचा मीठ एवढ्या भाताला पुरेसे आहे. त्यानंतर अर्धी पळी तेल पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. पाण्यामध्ये तेल टाकणे फार महत्त्वाचे आहे. तेलामुळेच आपला भात सुटसुटीत होणार आहे. त्यानंतर पाणी चांगले खळखळून उकळून द्यायचे आहे. पाणी खळखळ उकळलं म्हणजे आपण त्यातील दालचिनी आणि इतर टाकलेले जिन्नस काढून घेणार आहोत. मसाल्यांचा पूर्ण अर्क आपल्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आपले पाणी कसे पिवळसर दिसत आहे पहा. आता ह्या पाण्यामध्ये जर आपण भात शिजवला तर तो थोडा पिवळसर दिसणार आहे. त्यामुळे आपण इथं अर्ध्यापेक्षा कमी लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू पिळल्यामुळे आपला भात एकदम पांढरा शुभ्र होणार आहे. पाण्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. तांदूळ टाकल्यानंतर हलकेसे हलवून घ्यायचे आहे. आता 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटात आपला भात 70 ते 80% छान शिजतो. आपला भात 80%च्या पुढे शिजवायचा नाही, म्हणजेच भात दाबला तर तो थोडासा दबायला पाहिजे, पण पूर्णतः असा चिकट नाही झाला पाहिजे. जर भात 100% शिजला तर आपण तो फ्राय करताना पूर्ण चिकट होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला भात फक्त 80% शिजवायचा आहे. भात शिजून झाल्यानंतर आपण तो एका चाळणीत गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील पाणी खाली निघून जाईल आणि आपला भात आपल्याला हवा तसा मोकळा होणार आहे. हे पहा, पाणी निथळून झालेले आहे. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण तो सर्व भात काढून पसरून घ्यायचा आहे आणि आता आपण तो फॅन खाली ठेवणार आहोत पूर्ण गार होण्यासाठी. भात गरम असताना फ्राय करायचा नाही, तो पूर्ण गार करून घ्यायचा आहे. आपला भात 10-15 मिनिटं फॅन खाली ठेवल्यानंतर आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे जिरा राईस तयार करणार आहोत. आता याला आपण जिऱ्याचा तडका देणार आहोत. त्यासाठी 2 मिरच्या मी तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतल्या आहेत. मिरची थोडी फ्राय झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे चांगले तडतडून घेणार आहोत. जिरे चांगले तडतडले तरच त्याचा वास आपल्या भाताला लागणार आहे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण जो गार करून घेतलेला भात आहे तो घालायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की भात गार करूनच घालायचा आहे. जर गरम भात घातला तर त्याचे तुकडे होतात आणि आपल्याला हवा तसा लांब सडक सुटसुटीत भात दिसत नाही. गरम भात घातल्यावर आपल्या भाताला एक चिकटपणा देखील येऊ शकतो, मग तो भात हॉटेलमधील जिरा राईस सारखा दिसणार नाही. आपला भात तयार झालेला आहे. तो मी आता एका प्लेटमध्ये काढत आहे. तुम्ही पाहू शकता आपला भात किती मोकळा सुटसुटीत आणि छान झालेला आहे. आपल्या बासमती तांदळाचा आणि जिऱ्याच्या तडक्याचा खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. जिरा राईस सोबत तुम्ही दालच्या, सांबर, दाल तडका किंवा इतर कुठलीही भाजी खाऊ शकता.
त्यासोबत ती छानच लागणार आहे. तुम्ही पाहू शकता आपला भात अगदी हॉटेलमधल्यासारखा किती छान दिसत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर देखील करा. आपली 100+ भाताची सिरीज पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या 100+ भाताचे प्रकार सिरीजबद्दल तुमचे काय मत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. मला या सिरीजमध्ये कोणत्या प्रकारचा भात पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये भाताच्या नवीन प्रकारासहित. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.